श्रीरामपूर येथील हाजी उर्फ बंटी जहागीरदार गोळीबार हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस नवनवीन वळण घेत असून अनेक आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत। काही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जहागीरदार यांच्या अंत्यविधीला झालेला प्रचंड जनसमुदाय पाहून प्रतिक्रिया दिली होती की पुणे जर्मन बॉम्बस्फोटमधील आरोपीच्या अंत्यविधीला एवढी गर्दी होती कशी काय। आता त्याच धर्तीवर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी मयत बंटी जहागीरदार यांचा थेट पाकिस्तानशी संबंध होता, हे मी बोलत नसून पोलीस यंत्रणा बोलते आहे अशी तीव्र शब्दात तिखट प्रतिक्रिया दिली। त्यामुळे या अशा आरोपांमुळे बंटी जहागीरदार यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे 2-3 दिवसांपूर्वी मयत बंटी जहागीरदार यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन मयत बंटी जहागीरदार यांचे पुणे जर्मन बॉम्बस्फोट प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश टाकून त्याचे विश्लेषण केले होते। एकीकडे मयत बंटी जहागीरदार हत्याकांड प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा बारकाईने करत आहे, तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोप होत असून त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळते की काय असे वाटते। श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनशी संबंधित होता असं आम्ही नाही म्हणत, अशी पोलीस यंत्रणा म्हणते आणि त्या पोलीस यंत्रणाचे कागद तुम्हाला आम्ही दिलेले आहे। विषय नंबर 2, भारतामध्ये ही जी काही संघटना चालते, या संघटना चालवणारा यश भटकल, इक्बाल भटकल, अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ झाऊर रहमान जो पाकिस्तानमध्ये राहतो, त्याचा या घटनेशी संबंध आहे आणि त्यामध्ये हा 8 नंबरचा आरोपी आहे। आपण जर बघितलं बंटी जहागीरदार विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हा रजिस्टर नंबर 168 2012 भादवी कलम 307 427 120 4, 5 आणि 3 बेकायदा हालचाली दहशतवादी पथक मुंबई गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/12 असे भरपूर एकंदरीत 17 गुन्हे दाखल आहेत। जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट गुन्हा जो झाला तो 2012 मध्ये दाखल झाला होता। यामध्ये बंटी जहागीरदार हा आरोपीचा क्रमांक 8 होता। त्यामध्ये आरोपींनी या गुन्ह्यामध्ये 70,000ची 2 देशी बनावटीची पिस्तूल व 10 जिवंत कारतुसे पुरवली होती। तसेच आरोपीला 2023ला दहशतवादी पथकाने पुन्हा अटक केली आणि जेलमध्ये घातलं। त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला। त्या अपीलामध्ये ते जामीनवरती बाहेर आलेले आहेत आणि 2023 मध्ये कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यांना त्या ठिकाणी निर्दोष केलेलं नाही, ते फक्त जामीनवरती बाहेर होते। त्यांना कोणत्याही कोर्टाने निर्दोष केलं नाही। त्यांना 2012ला अटक झाली, त्यानंतर 2021ला त्यांच्यावरती जामीन झाला। पुन्हा त्याच कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा अटक केली आणि अटक केल्यानंतर 2030पर्यंत त्यांना ठेवलं। सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी अपील केली आणि कोर्टाने फक्त त्यांना जामीन दिलेला आहे, त्यांना कुठेही निर्दोष केलेला नाही। त्या दिवशी त्यांच्या बंधूंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तथा जलसंपदा मंत्री आहेत, त्यांच्यावरती टीका केली की त्यांनी नीट माहिती घ्यावी। ठीक आहे, अनावधानाने ते बोलले असतील। जंगली महाराज रोडच्या साखळी बॉम्बस्फोटाला ते जर्मन बेकरी म्हटले असतील आलं लक्षामध्ये, पण तो दहशतवादी नव्हता, दहशतवादी कारवाईमध्ये संबंध नव्हता, अशी कोणतीही बाब नाही। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील, तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे
सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव